नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत. आपण या सिरीजमध्ये आतापर्यंत तुमचा टॉपिक नंबर फर्स्ट जो पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे तो पूर्णपणे शिकलेलो आहोत आणि आता आपण टॉपिक नंबर सेकंड जो नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे, अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स, हा टॉपिक आपण शिकत आहोत. लास्ट टॉपिक म्हणजे टॉपिक नंबर 1 चे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि आता जो टॉपिक बघतोय आपला अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, या टॉपिकचे देखील आपण थेरी अभ्यासलेली आहे, त्याच्यानंतर सॉल्व प्रॉब्लेम आपण अभ्यासत आहोत आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण 7 एक्झाम्पल सॉल्व करून घेतलेले. तर हे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 8 सॉल्व एक्झाम्पल नंबर 8 बघणार आहोत. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपली प्रॉब्लेम समजून घेण्याची मेथड सर्वांना माहिती. पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम वाचतो, समजून घेतो आणि नंतर सॉल्व करतो. तर सुरुवातीला प्रॉब्लेम वाचून घेऊया, काय सांगितले ते समजून घेऊया. पहा, डॉक्टर अभिनव भारत स्टार्टेड. आता हा स्टार्टेड हा शब्द खूप महत्वाचा आहे की हे चॅरिटेबल हॉस्पिटल त्याने सुरू केलेलं आहे, म्हणजे स्टार्ट केलेले. स्टार्ट करत असताना त्यांनी सुरुवातीला कॅश इंट्रोड्यूस केली, म्हणजे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी स्वतःचे पैसे त्याने टाकलेले आहेत 25,000 रुपये. तर हा जो आहे ना, सुरुवातीला त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेली कॅश हा या ऑर्गनायझेशनचा कॅपिटल फंड असणार आहे, लक्षात घ्या. याला काय म्हणणार आपण? कॅपिटल फंड. आणि हा कॅपिटल फंड या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॅश इंट्रोड्यूस केली, तो मेंबर आहे आणि त्याचे कॅपिटल फंड आहे 25,000 रुपये. ॲज अ मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली ऑन 1 एप्रिल 2019 वर्षाच्या सुरुवातीला. ही गिव्ज रिसिप्ट अँड पेमेंट. त्यांनी आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिले फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट आणि ॲडजस्टमेंट सुद्धा. आपल्याला काय बनवायचं आहे? बॅलन्स शीट बनवायचं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचं 31 मार्च 2020चा. तर रिसिप्ट दिलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं 2 प्रकारचे रिसिप्ट, एक म्हणजे कॅपिटल रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट असणार आहे तुमची लॅबिलिटी आणि रिव्हेन्यू रिसिप्ट जे असणार आहे ते तुमचं असणार आहे इन्कम. म्हणजे थोडक्यात तुमच्या रिसिप्ट साईडला एक तर लॅबिलिटी किंवा इन्कम या अमाऊंट ज्या दिल्या ते एक तर लॅबिलिटीचे असतील किंवा इन्कमचे असतील. पेमेंटला 2 प्रकारचे पेमेंट. कॅपिटल पेमेंट त्यालाच आपण असेट म्हणणार. आता कॅपिटल पेमेंट म्हणजे काय हे मी तुम्हाला थेरी पार्टमध्ये समजून सांगितले. थेरी व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. आणि दुसरं म्हणजे रिव्हेन्यू पेमेंट. रिव्हेन्यू पेमेंट म्हणजे आपले एक्सपेन्सेस असतात. तर रिसिप्ट पेमेंट साईडला एक तर असेट किंवा एक्सपेन्सेस असणार आहे, तर तेच समजून घ्यायचं. कॅश इंट्रोड्यूस हा आपला कॅपिटल फंड म्हणून आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार. विजिट फी आपला इन्कम आहे, इन्कमला लिहिणार. रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी हा इन्कम आहे, इन्कमला लिहिणार. आणि सन्डरी रिसिप्ट इन्कम आहे, इन्कमला लिहिणार. पेमेंटला बघा, फर्निचर असेट आहे, इक्विपमेंट असेट आहे, ड्रग्ज एक्सपेंडिचरला लिहिणार. सॅलरी एक्सपेंडिचर आहे, रेंट एक्सपेंडिचर आहे, कन्व्हिनियन्स एक्सपेंडिचर आहे, स्टेशनरी एक्सपेंडिचर आहे, इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर आहे, जर्नल्स एक्सपेंडिचर आहे. ड्रॉविंग, आता हे ड्रॉविंग आपण कॅपिटल फंड मधून लेस करणार, लक्षात राहू द्या. ड्रॉविंग आपण कॅपिटल मधनं लेस करतो, हे पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये शिकलो होतो, तेच फक्त तिथे कॅपिटल फंड हा शब्द आहे. आणि बॅलन्स कॅरी डाऊन हे आपले असेट आहे, कॅश इन हँड वर्षाच्या शेवटचा, तो बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय सांगितले. फर्स्ट ऍडजस्टमेंट, रिसिप्ट इन आरियर्स. रिसिप्ट इन आरियर्स म्हणजेच या ठिकाणी आउटस्टँडिंग इन्कम आहे. हा रिसिप्ट म्हणजे इन्कम आणि आरियर्स म्हणजे आउटस्टँडिंग. आता याच्यामध्ये विजिट फी आउटस्टँडिंग आहे 2,000 आणि डिस्पेन्सरी रिसिप्ट आहे 500 रुपये. म्हणजे हे दोन्हीही इन्कम आउटस्टँडिंग, वर्ष दिलं नाही, करंट इयरचा इन्कम आहे आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग इन्कम त्या पर्टिक्युलर इन्कम मध्ये म्हणजे त्या पर्टिक्युलर रिसिप्ट मध्ये ऍड करणार, भविष्यात भेटणार आहे ते बॅलन्स शीटच्या असेटला दाखवणार. दुसरा इफेक्ट म्हणजे विजिट फी आणि डिस्पेन्सरीला आपल्याला स्टार मार्क करायचं. आपण या ठिकाणी विजिट फी आणि रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरीला आपण स्टार मार्क करू. नेक्स्ट सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. बघा, आता एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग म्हणजे खर्च झाला परंतु पेड केला नाही. याच्यामध्ये रेंट आहे आणि सॅलरी आहे, 2 खर्च आहेत. रेंट आहे 500, सॅलरी 100. तर त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये याची जी इफेक्ट आहेत त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करायचे
आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचे. म्हणजे रेंट आणि सॅलरीला आपल्याला स्टार मार्क करावं लागेल, सॅलरी आणि इथं खाली त्याच्या रेंट आहे त्याला आपण स्टार मार्क करू. नेक्स्ट स्टॉक ऑफ ड्रग्ज. आता हा स्टॉक ऑफ ड्रग्ज म्हणजे मेडिसिन आहे आणि ते 1000 रुपयाचा स्टॉक वर्षाच्या शेवटी शिल्लक आहे. म्हणजे जेवढे आपण ड्रग्ज परचेस केलते त्या ड्रग्ज मधून हा शिल्लक राहिलेला स्टॉक काय करावा लागेल, लेस करावा लागेल. आणि हा फेकून देणार ना, हा भविष्यात यूज करू, हा मग भविष्यात फायदा होईल बॅलन्स शीटच्या असेटला. म्हणजे दोन इफेक्ट काय ड्रग्ज मध्ये, ऍड आणि बॅलन्स शीट असेट. मग ड्रग्जला आपण स्टार मार्क करूया. आणि लास्ट डेप्रिसिएशन ऑफ फर्निचर 8% अँड इक्विपमेंट 500. आता दोन्ही असेट डेप्रिसिएट आहेत, त्या असेट मधून लेस करणार, याचा इफेक्ट फर्स्ट इफेक्ट असेट मधून लेस आणि दुसरा एक्सपेंडिचरला शो करायचा म्हणून एक्सपेंडिचर. मग फर्निचर आणि इक्विपमेंट्सला मी स्टार मार्क करतो, फर्निचर आणि इक्विपमेंट्स. अशा पद्धतीने एक्झाम्पल समजून घेतलेले. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करू. पहिल्यांदा रिसिप्ट साईड ट्रान्सफर करायची. लक्षात घ्या कॅश इंट्रोड्यूस हा कॅपिटल फंड असणार आहे. आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं कॅपिटल फंड आणि अमाऊंट इनरला लिहिणार ₹25,000. देन नेक्स्ट विजिट फी हा इन्कम आहे, आपण आपल्या इन्कम साईड लिहायचं इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या आणि त्या ठिकाणी क्रेडिट म्हणजेच इन्कम साईडला लिहायचं बाय विजिट फीज आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहिणार ₹10,000 आपण इनर कॉलमला. ऍडजस्टमेंट असल्यामुळे एक वेळ जागा सोडायची. देन नेक्स्ट रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी हा सुद्धा इन्कम आहे, आपण इन्कमलाच लिहिणार, याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. इन्कमला लिहायचं बाय रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण लिहिणार आहोत त्या ठिकाणी ₹30,000. आणि लास्ट सन्ड्री रिसिप्ट हा सुद्धा इन्कम आहे, इन्कमलाच लिहिणार आपण बाय सन्ड्री रिसिप्ट आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट लिहिणार ₹5,000 आउटर कॉलमला. ऑन युअर पेमेंट साइड फर्स्ट फर्निचर आपली असेट आहे, आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया फर्निचर 8,000 रुपये इनर कॉलमला, ₹8,000 इनर कॉलमला लिहिणार, एक वेळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. देन नेक्स्ट इक्विपमेंट्स आहे, ही सुद्धा आपली असेटच आहे, बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहावं लागणार आहे आपल्याला इक्विपमेंट्स आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहिणार ₹10,000 इनर कॉलम. नेक्स्ट ड्रग्ज आहे, हे एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचरला आपण इनरला लिहिणार 2 ड्रग्ज कारण की याच्यावर ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्सची. अमाऊंट आहे त्या ड्रग्सची ₹7,000 इनरला. ऍडजस्टमेंट असल्यामुळं एक लाईन आपण जागा सोडायच्या ठिकाणी ड्रग्ज लिहून. देन नेक्स्ट सॅलरी हा आपला खर्च आहे, आपण एक्सपेंडिचरला दाखवणार, एक्सपेंडिचरला येऊया इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या आणि त्या ठिकाणी लिहायचं टू सॅलरीज आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत ₹12,000 इनर कॉलमला कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. देन नेक्स्ट रेंट आहे, रेंट सुद्धा आपला एक्सपेंडिचर आहे, आपण इन्कम आणि एक्सपेंडिचरला साईडला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू रेंट आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती इनर कॉलमला लिहिणार आपण ₹6,000 कारण की त्याच्यावर आउटस्टँडिंग रेंटची ऍडजस्टमेंट आहे, इनरला लिहिलं. नेक्स्ट कन्व्हिनियन्स एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचरलाच लिहिणार टू कन्व्हिनियन्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹4,000 आउटर कॉलमला, त्याच्यावर ऍडजस्टमेंट वगैरे काय नाही. नेक्स्ट स्टेशनरी हा आपला एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचरलाच लिहिणार आपण टू स्टेशनरी ₹500. नेक्स्ट पुढे जाऊया आपण, पुढे काय सांगितले बघा आपल्याला इलेक्ट्रिसिटी चार्जेस हा देखील एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचरलाच लिहिणार टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस आणि त्याच्यावर ऍडजस्टमेंट नाही, अमाऊंट त्याची ₹5,000 आपण आउटरला लिहिणार आहोत ₹5,000. नेक्स्ट जर्नल हे एक्सपेंडिचर आहे 500, एक्सपेंडिचरलाच लिहायचं टू जर्नल्स आणि अमाऊंट आउटरला ₹500. नेक्स्ट ड्रॉविंग हे कॅपिटल मधून लेस करायचं म्हणजे कॅपिटल फंड मधून लेस करायचं, कॅपिटल फंड लॅबिलिटीला लिहिलंय त्या ठिकाणी लिहायचं लेस ड्रॉविंग्स ₹15,000 आणि हे मायनस होईल 25,000 15,000 जर वजा झाले तर इनरलाच आपण दाखवणार आहोत ₹10,000. अँड बॅलन्स कॅरीड डाऊन हे आपला कॅशचा बॅलन्स आहे, बॅलन्स शीटच्या असेटला 4-5 ओळी जागा सोडायचं आणि लिहायचं कॅश इन हँड. हा वर्षाच्या शेवटीचा कॅशचा बॅलन्स असतो, मग तो आपण असेटला दाखवतो, त्याची अमाऊंट आहे ₹2,000. अशा पद्धतीने आपण सगळे डेबिट म्हणजेच रिसिप्ट आणि पेमेंटचे बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले आहेत. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये फर्स्ट आपल्याला रिसिप्ट म्हणजे इन्कम आउटस्टँडिंग मध्ये विजिट फी आहे ₹2,000 तर आणि डिस्पेन्सरी आहे ₹500. तर हे दोन्ही इन्कम त्या इन्कम साईडमध्ये ऍड करायचे आउटस्टँडिंग इन्कम म्हणून करंट इयरचे आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचे. तर पहिल्यांदा विजिट फी आपण इन्कमला लिहिलंय त्या ठिकाणी येऊया आणि लिहूया ऍड आउटस्टँडिंग विजिट फी आणि कंसात लिहायचं करंट इयर
आणि अमाऊंट लिहिणार ₹2000 आणि आउटरला लिहिणार आपण ₹12,000 आणि डिस्पेन्सरी रिसिप्टला सुद्धा ॲड आउटस्टँडिंग डिस्पेन्सरी रिसिप्ट आणि त्याची अमाऊंट आहे ₹500 ₹500 ॲड होतील. आउटरला 30,500 येतील. आता हे दोन्हीही रिसिप्ट म्हणजेच दोन्हीही इन्कम आउटस्टँडिंग आपल्याला भविष्यात भेटतील. बॅलन्स शीटच्या असेटला यायचं, त्या ठिकाणी हेडिंग द्यायचं आउटस्टँडिंग इन्कम, त्याला अंडरलाईन करायची आणि त्याच्यामध्ये फर्स्ट आपला जो विजिट फी होता पहिल्यांदा लिहायचं विजिट फी ₹2,000 इनर कॉलम आणि डिस्पेन्सरी रिसिप्ट ₹500 टोटल 2,500 असेटला लिहिणार आपण. अशा पद्धतीने आपण हे आउटस्टँडिंग इन्कमचे इफेक्ट दिलेले आहेत. आय होप तुम्हाला समजलेत. नेक्स्ट फर्स्ट ॲडजस्टमेंट संपली. सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी आपल्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, मग एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असतील तर त्याची इफेक्ट दोन, एक तर त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचं आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी लिहायचं. मग ते एक्सपेन्सेस कोणते आहेत तर फर्स्ट म्हणजे रेंट एक आउटस्टँडिंग आहे आणि सॅलरी एक आउटस्टँडिंग आहे. रेंट आहे 500, सॅलरी आहे 1000. एक्सपेंडिचरला यायचं आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी रेंट लिहिलंय त्या ठिकाणी यायचं म्हणायचं ॲड आउटस्टँडिंग रेंट. आता याचं वर्ष दिलं नाही म्हणजे हे करंट इयरचंच असतं, कंसात CY. अमाऊंट लिहिणार ₹500, आउटरला 6,500 आणि सॅलरीमध्ये सुद्धा म्हणणार ॲड आउटस्टँडिंग सॅलरीज. अमाऊंट लिहिणार ₹1,000 आणि आउटरला 13,000 येईल बरं का, सॉरी. आणि या दोन्हींचा इफेक्ट हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत, लॅबिलिटी आहेत, द्यावे लागणार आहेत. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला यायचं आणि त्या ठिकाणी हेडिंग द्यायचं आउटस्टँडिंग लॅबिलिटी. 3-4 ओळी जागा सोडा आणि मग लिहा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं म्हणा, एक्सपेन्सेस. त्याला अंडरलाईन करायची आणि त्याच्यामध्ये हे दोन लिहायचं. आपलं पहिलं म्हणजे रेंट आणि दुसरं म्हणजे असणारे सॅलरी. त्याच्यामुळे फर्स्ट एक्सपेन्सेस रेंट तो आहे ₹500 इनरला लिहिणार आणि दुसरा आहे सॅलरीज, त्याची अमाऊंट जी आहे ती ₹1,000 ही सुद्धा इनरला लिहिणार. अशी दोघांची मिळून जी टोटल असणार आहे ते आपण आउटरला घेणार आहोत ₹1,500. आय होप सेकंड ॲडजस्टमेंट क्लिअर. थर्ड ॲडजस्टमेंटमध्ये स्टॉक ऑफ ड्रग्ज वॉज ₹1,000. आपण जे ड्रग्ज परचेस केले ते ₹7,000 त्यातले ₹1,000 शिल्लक राहिलेत, म्हणजे 1,000 जर वजा केले 7 मधनं तर आपला ₹6,000 एक्सपेन्सेस आहे ॲक्च्युली त्या वर्षातला. मग या 6,000 एक्सपेन्सेस दाखवण्यासाठी आपण ज्या ठिकाणी ड्रग्ज लिहिले त्या ठिकाणी लिहायचं लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग. अमाऊंट ₹1,000, 1,000 7,000 मधनं गेले, आउटरला 6,000 राहतील आणि ह्या 1,000चा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं स्टॉक ऑफ ड्रग्ज. अमाऊंट लिहिणार ₹1,000. झालं आपलं 3 नंबर ॲडजस्टमेंट झाली. 4 नंबरमध्ये डेप्रिसिएट फर्निचर 8% आणि इक्विपमेंट 500. आता ह्या दोन्ही असेटमधनं लेस करावं लागणारे फर्निचर. असेट लिहिल्यात बॅलन्स शीटच्या असेटला, फर्निचरमध्ये यायचं म्हणायचं लेस डेप्रिसिएशन ॲट 8% आणि ते येणारे ₹840 वजा होतील, आउटरला ₹7,360 येतील. आणि इक्विपमेंट्समधून सुद्धा लेस डेप्रिसिएशन वजा होईल ₹500 डेप्रिशिएशन, आउटरला 9,500 येतील. आणि हे दोन्हीही डेप्रिशिएशन आपण एक्सपेंडिचरला घेऊन यायचं. लिहिताना लिहायचं टू डेप्रिशिएशन ऑन असेट, त्याला अंडरलाईन करायची आणि याच्यामध्ये फर्स्ट आपण लिहिणार आहोत फर्निचर. अमाऊंट ₹640 640 आणि नेक्स्ट इक्विपमेंट अमाऊंट इज ₹500. असे टोटल आउटरला 1,140 1,140. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, आता प्रॉब्लेम तर आपल्या ॲडजस्टमेंट वगैरे सगळं झालेलं आहे. आता क्लोज करायला सुरुवात करायची. क्लोज करताना अंदाज घ्यायचा की आपल्या डेबिटची टोटल जास्त आहे का क्रेडिटली. क्रेडिटला बघा 5, 30 आणि 12,000 म्हणजेच थोडक्यात क्रेडिट साईडच्या टोटल जास्त असणार आहे. मग क्रेडिटचा जर अंदाज घेतला, जर टोटल जर बघितली तर आपल्याला ती क्रेडिटची टोटल 37,500 क्रेडिटची टोटल आहे. 30 डेबिटला लिहिणार 47,500 आणि डेबिटच्या या सगळ्या अमाऊंट कोणत्या सगळ्या सर, ह्या ज्या अमाऊंट दिसतात डेबिटला म्हणजेच एक्सपेंडिचरला 6, 13,000, 6,500, 4,500, 5,500 त्याच्यानंतर 1,140 या सगळ्या अमाऊंट जर क्लोज वजा केल्या
तर आपल्याला जी अमाऊंट भेटणार आहे ते आपली सरप्लसची अमाऊंट असणार आहे. मग या सगळ्या अमाऊंट वजा करून जी बॅलन्सिंग फिगर आपल्याला भेटणार आहे ती आहे 12,000, ती असणार आहे 12,460 रुपये. याला आपण म्हणणार टू सरप्लस आणि कंसात लिहायचं एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेंडिचर. म्हणजेच इन्कम साइड मोठी आहे म्हणून आपल्याला जो सरप्लस भेटलेला आहे तो किती भेटलेला आहे तर तो आहे 12,460 रुपये. हे आपला आन्सर आहे. ते आपण लिहिणार आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं. कॅपिटल फंड आपण लॅबिलिटी लिहिलाय त्या ठिकाणी ऍड म्हणायचं सरप्लस. अमाऊंट लिहिणार 12,460 आणि याची टोटल आउटरला आपण जर लिहिली तर आपल्याला टोटल कॅपिटल फंड भेटणार आहे 22,460. पहा विद्यार्थी मित्रांनो, क्लोज करण्याच्या अगोदर एक पुस्तकामध्ये मिस्टेक आहे की त्यांनी काय केलेले नंबर 5 ची जी ऍडजस्टमेंट आहे ती आपल्याला दिलीच नव्हती. त्याच्यामुळे आपलं थोडंसं काय झालेलं इफेक्ट चुकलेला आहे. एकच, जास्त काय झालेलं नाही. एक 5 नंबरची ऍडजस्टमेंट होती जी प्रिंट झालेली नाही पुस्तकात की 40% कन्व्हिनियन्स फॉर डोमेस्टिक पर्पज. आता या ऍडजस्टमेंटची इफेक्ट काय आहे की 40% कन्व्हिनियन्स हा डोमेस्टिक म्हणजे घरगुती वापरासाठी आहे. म्हणजे हे घरगुती वापरासाठीचे पैसे ड्रॉविंग असणार आहे. मग हे 40% कन्व्हिनियन्स आपण एक्सपेंडिचरला दाखवले बघा या ठिकाणी 40% कन्व्हिनियन्स. तर या 40% कन्व्हिनियन्स मधनं लेस म्हणणार कन्व्हिनियन्स म्हटले 4,000 रुपये आणि यातून लेस म्हणणार 40% कन्व्हिनियन्स फॉर डोमेस्टिक आणि ते असणार 1,600. मग 1,600 वजा होऊन 2,400 रुपये आउटरला येईल. ही दुरुस्ती करावी लागणार आहे आपल्याला. तुम्ही जे लिहिलेलं असेल त्याच्यामध्ये एवढी एक दुरुस्ती करा. ही सगळ्यात शेवटी व्हिडिओच्या आल्यावर आपल्या लक्षात आलेली आहे, त्याबद्दल क्षमस्व, कारण की पुस्तकात ते प्रिंट नसल्यामुळं माझ्याकडून चुकून राहून गेलेलं आहे. आणि हा 1,600चा दुसरा जो इफेक्ट असणार आहे हा ॲज अ ड्रॉविंग म्हणून आपण कॅपिटल फंड मधून लेस करणार. बघा आपण काय केलेलं आहे की ॲडिशनल ड्रॉविंग 10,000 ड्रॉविंग वजा केलं 15,000, 25,000 10,000 आले. त्याच्यामधून लिहिणार आपण ॲडिशनल ड्रॉविंग वजा करणार 1,600 आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जी अमाऊंट राहणार आहे ती 8,400 रुपये कॅपिटल फंडची अमाऊंट राहणार आहे. आणि आता आपण क्लोज करायला सुरुवात केलं तर आपल्याला आपली जी क्रेडिट टोटल जी असणार आहे इन्कम आणि एक्सपेंडिचरची ती असणार आहे 47,500. तीच डेबिटला लिहिली म्हणजेच आपण एक्सपेंडिचरला लिहिली 47,500 आणि त्यातून ह्या वरच्या सगळ्या अमाऊंट वजा केल्यानंतर आपल्याला आपला सरप्लस जो भेटणार आहे तो असणार आहे 12,460 रुपये. मग हा 12,460 आपण आपला काय करणार सरप्लस म्हणून घेऊन येणार आपल्या कॅपिटल फंड कडे आणि त्या ठिकाणी हा 12,460 रुपये आपण ऍड करणार आहे ॲज अ सरप्लस म्हणून. हा सरप्लस म्हणून ऍड केला तर कॅपिटलची अमाऊंट जी असणार आहे कॅपिटल फंडची ती 20,860 रुपये आउटरला येईल. 20,860. आणि आता जर आपण बॅलन्स शीट क्लोज केली तर लॅबिलिटीची टोटल 22,360 रुपये आणि ॲसेटला सुद्धा तेवढीच येणार आहे 22,360. तर अशा पद्धतीने आपली बॅलन्स शीट क्लोज झालेली आहे. आय होप हा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला असणार आहे. जर प्रॉब्लेम समजला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि तुमच्या वर्गमित्रांपर्यंत हे व्हिडिओ देखील पोहोचवायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्ट अभ्यासूया. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.